महाराष्ट्र में माघी गणपति का पर्व हर वर्ष बड़ी श्रद्धा और धूमधाम के साथ मनाया जाता है। इसी पावन अवसर पर नेरुल स्थित गणेश म्हात्रे के निवास पर हर साल की तरह इस वर्ष भी माघी गणपति विराजमान हुए। माघी गणपति के दर्शन और आशीर्वाद देने के लिए महाराष्ट्र के वन मंत्री श्री गणेश नाईक स्वयं नगर सेविका संतोषी गणेश म्हात्रे के निवास पर पहुंचे। वन मंत्री श्री गणेश नाईक ने विधिवत पूजा अर्चना कर भगवान गणपति का आशीर्वाद लिया और परिवार को माघी गणपति की हार्दिक शुभकामनाएं दी। इस मौके पर श्री गणेश नाईक ने नगर पालिका चुनाव में विजय प्राप्त करने को लेकर भी शुभेच्छाएं और विश्वास व्यक्त किया। उन्होंने कहा कि गणपति बाप्पा की कृपा से क्षेत्र में विकास के नए अध्याय लिखे जाएंगे। माघी गणपति जयंती है, अभी इस अवसर पर गणेश म्हात्रे, योगेश म्हात्रे हमारे बहुत सज्जन कार्यकर्ता हैं। उन्होंने प्रसाद के लिए यहाँ पे बुलाया, दर्शन के लिए मैं आया। सब वातावरण देख के बहुत आनंद हुआ। वहीं भारतीय जनता पार्टी की नगर सेविका संतोषी म्हात्रे ने मीडिया से बातचीत करते हुए कहा कि आज हमारे लिए अत्यंत सौभाग्य की बात है कि महाराष्ट्र के वन मंत्री माननीय श्री गणेश नाईक जी हमारे घर पधारे, माघी गणपति का आशीर्वाद लिया और गणपति बाप्पा के दर्शन किए। ये क्षण हमारे पूरे परिवार के लिए गर्व और खुशी का विषय है। पूरे वातावरण में भक्ति भाव, उल्लास और गणपति बाप्पा मोरया के जयकारों की गूंज सुनाई दी। सर्वप्रथम माझ्या जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि आताच झालेल्या पालिका निवडणुकीच्या रिंगणात मी उभी होते, त्याच्यात माझा विजय झालेला आहे आणि त्याच्यात दूध शर्करा योग म्हणजे माघी गणेशोत्सव। आताच दादा आपल्याकडे येऊन गेले, त्यांनी आम्हाला शुभेच्छा पण दिल्यात। तसेच आम्ही माघी महिन्याच्या गणपती असतात तेव्हा आम्ही जल्लोषात साजरा करतो। माझ्या जावा वगैरे आमच्या घरातली लोक शुभेच्छा देण्यासाठी पण आम्हाला येतात। आणि माघी महिन्याचा एक खासियत म्हणजे काय की माझे मिस्टर गणेश म्हात्रे त्यांचा जन्म ह्याच तिथीला झालेला आहे, त्याच्यामुळे आम्ही अजून जोरात हा उत्सव साजरा करतो। आज माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो की खरं तर याच दिवशी याच तिथीला माझा जन्म झाला होता आणि माझा जन्म झाल्यानंतर आमच्या ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या वडिलांनी दुसऱ्या वर्षी खुशीमध्ये, म्हणजे माझा जन्म झाला त्या खुशीमध्ये गणपती आणला आणि 1.5 दिवसाचा गणपती। त्यावेळेला ह्या पंचक्रोशीमध्ये कुठेही अशी पद्धत नव्हती माघी गणेश जयंतीची, परंतु माझ्या वडिलांनी ती सुरू केली। हे ह्या नवी मुंबईतील जनतेला सर्वश्रुत आहे। या पंचक्रोशीत बरीचशी गावं आहेत या ठिकाणी, बेलापूर पासून शिरोण्यापर्यंत, करावे, धारावे। तर हे गणपती तेव्हापासून सुरू झाले। आज च्या मितीला करावे गावाने इतरत्र या ठिकाणी कॉलनीत देखील सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो 1.5 दिवसाचा। काही ठिकाणी तर 5 दिवसाचे ठेवले जातात। आत्ताच माझ्या घरी गणेश नाईक साहेब वनमंत्री आणि या नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते या ठिकाणी येऊन गेले, दर्शन घेतलं आणि आत्ताच इथून निघालेत आणि आपण माझी बाईट घेतात। खरं सांगायचं झालं तर नुकत्याच नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यात आणि नाईक साहेबांच्या आशीर्वादाने माझ्या सौभाग्यवतीनं या ठिकाणी उमेदवारी मिळाली होती आणि चांगल्या भरघोस मतांनी गणपती बाप्पाच्या कृपेने नाईक साहेबांच्या आशीर्वादाने या निवडणुकीत यश मिळालेलं आहे। भरघोस मतांनी निवडून आलेले आहेत माझ्या मिसेस।
खरोखर आनंद होत आहे की इलेक्शन झाल्या लगेचच गणेशोत्सव आला, मागे गणपती आले आणि ते आमच्या घरात विराजमान झालेले आहेत. आज बऱ्याच ठिकाणी गणेशोत्सवानिमित्त भेट द्यायची आहे, कारण नवनिर्वाचित नगरसेविका म्हणून बऱ्याच ठिकाणाहून आमंत्रण आहे. या निमित्ताने मी सर्व जनतेला आवाहन करील किंवा सांगेल की गणपतीरायाचरणी प्रार्थना करतो की माझ्या नवी मुंबईमध्ये राहणाऱ्या तसेच महाराष्ट्रातील सर्व तमाम जनतेला सुख समृद्धी आणि भरभराटी मिळो अशी मी प्रार्थना करतो. ब्युरो रिपोर्ट, FS न्यूज नेटवर्क, नवी मुंबई.